शहर के कई महत्वपूर्ण मुद्दे आज विधानसभा में जोरदार तरीके से उठे। विधायक मोहन मते ने शहर में बढ़ते अतिक्रमण, उद्यान आरक्षण और सड़क किनारे लगने वाले चिकन मटन मार्केट का मुद्दा सदन में उठाते हुए राज्य सरकार का ध्यान आकर्षित किया। मते ने मानेवाड़ा परिसर में उद्यान के लिए आरक्षित 43 एकड़ जमीन पर बने मकानों को नियमित करने के साथ साथ बीडीपेट के डीपी रोड पर अतिक्रमण और मानेवाड़ा चौक से रामेश्वरी चौक के बीच लगने वाले मटन मार्केट को हटाने के लिए नागपुर मनपा को सख्त निर्देश देने की मांग की। नागपूर सुधार प्रन्यासने पार्किंगसाठी आरक्षित ठेवलेला हा भूखंड भूमाफियांनी बेकायदेशीर कसा काय ताब्यात घेतला यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे का, सदर भूखंडावर झालेले अतिक्रमण काढण्याकरता नागपूर सुधार प्रन्यास किंवा स्थानिक प्रशासनाने आतापर्यंत कोणती कारवाई केली की प्रशासनाच्या संगनमतामुळेच कारवाई मुद्दाम टाळली जात आहे। अध्यक्ष महोदय, वसाहतीच्या शेकडो नागरिकांच्या वाहन पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे हे अतिक्रमण तात्काळ हटवून तो भूखंड पुन्हा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी शासन ठोस वेळ मर्यादा जाहीर करणार आहे का? नागपूर शहरात आरक्षित भूखंडावर भूमीचे अतिक्रमण वाढत असल्याच्या कारणाने अनेक तक्रारी आहेत, त्यामुळे नागपूर सुधार प्रन्यास व महानगरपालिका हद्दीतील सर्व आरक्षित भूखंडाची विशेष तपासणी मोहीम राबवून अतिक्रमण हटवण्याचा निर्णय शासन घेणार आहे का? या प्रकरणात जर अधिकाऱ्यांचे संगनमत सिद्ध झाले तर संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याची कारवाई शासन करणार आहे का? दक्षिण नागपूर मतदारसंघातील मौजा बीडीपेठ येथील डीपी रोडवर काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी 150 ते 175 अतिक्रमणे उभी केली आहे आणि त्या अतिक्रमणामुळे रस्त्याची जी दुर्दशा झाली आहे, रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। परिणामी परिसरातील हजारो नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून ये जा करावी लागत आहे। माननीय अध्यक्ष महोदय, ही समस्या कालपर्वाची नाही, मी स्वतः दक्षिण नागपूरचा आमदार म्हणून या विषयावर नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतींना लेखी पत्र दिले आहे, अधिकाऱ्यांशी बैठक घेतली आहे, अतिक्रमण स्थळाचा प्रत्यक्ष पाहणी केली आहे। परंतु दुर्दैवाची गोष्ट, मागचे सभापती जे सूर्यवंशी साहेब ते गेले, आता मीना साहेब आले, त्यांनी तरी ही कारवाई, हे अतिक्रमण हटवण्याची कारवाई करावी असं आपल्या माध्यमातून मला सभागृहाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मान्य मंत्र्यांना विनंती आहे।